तर मित्रांनो आपण चाललोय वारीला आणि बसलाय कल्प्या. राम राम मंडळी. राम राम मंडळी. राम राम मंडळी. कशा आहात? बरे आहेत का सगळे? आणि वारीला जाण्यासाठी आम्ही चाललोय रिक्षाने. नाही आपण चाललोय कात्रज. कुठे चाललोय आपण? फुरसोंगी. आणि फुरसोंगी पासून आपण चालत जाणार आहोत. कारण आता आपण आलोय, गाडी पार्क केली आहे मुंबईवरनं येऊन इथे, आणि इथून थोडं डिस्टन्स आपण रिक्षाने जातोय. आणि रिक्षाने गेल्यानंतर आपण तिथून पुढे चालत जाणार आहोत. आणि जी वारीची मजा आहे, जी आता काकांनी सांगितलं आम्हाला की जी आहे ती घाटामध्ये आहे, त्याच्यामुळे आम्ही तो एन्जॉय करण्यासाठी चाललोय पुढे थोडं. पिशवी घ्या जवळ वाटते काय खतरनाक असतं कापली चिक्की बिक्की लय जबरदस्त चिक्की बघा. आता हा खायची सोय आहे असते ना घाटातले वाटते पाण्याच्या बाटल्या. तर रामराम मंडळी, भटक्यांच्या पंढरीमध्ये आपलं स्वागत आहे. हा ब्लॉग मी बनवतोय मराठीमध्ये, कारण आपल्या अटायावरून तुम्हाला कळलं असेलच की आपण चाललोय वारीला. तो मुंबईवरून आपण पोचलो पुण्याला, सकाळी लवकर निघालो होतो आणि खूप गर्दी होती, त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिकमध्ये यायला वेळ लागला. आणि इथे आपण आलो आहे कोंडव्याला, राईट? कोंडव्याला पोचलो ना आपण. आता आम्ही कोंडव्याला पोचलो. इथून आतमध्ये जो रस्ता जातो फुरसुंगीला तो बंद केला आहे, त्याच्यामुळे आता आम्ही थांबलो थोडा वेळ. इथून बहुतेक चालत जावं लागणार आहे. इथून 14 किलोमीटर फुरसुंगी आहे आणि तिथून मग पुढे आय थिंक 14-15 किलोमीटर सासवड असेल. तर आपला हा जर्नी आता कसा होणार आहे तुम्ही आता पुढे बघत राहा कंटिन्यू. तुम्हाला खूप मजा येईल, खूप चांगले चांगले अनुभव आपल्याला मिळणार आहे त्या जर्नीमध्ये. आणि फर्स्ट टाईम आपण चाललो आहे वारीला. आणि इथं जाताना आपल्याला म्हणजे अलग अलग खायला प्यायला तर मजा असते असं बोलतात सगळेजण. त्यात आपण बघू तर ऑन द वेमध्ये जाताना आपल्याला कळेलच. चला आपण थोडा वेळ बघू इथे थांबून. जर आपलं आज सोडलं तर ठीक आहे, नाहीतर आपण इथून चालत निघणार आहोत. तर इथून जायचा रस्ता जो बंद केलेला आहे, त्याच्यामुळे आपण आता अंडेवाडीतून जवळजवळ 5-6 किलोमीटरवरती आहे. तिथून आपण थोडं जायचा प्रयत्न करतो आहे, कारण थोडी डिस्टन्स आपल्याला कमी झालं तर आपल्याला चालायला पुढे सासवडपर्यंत आपण चालत जाऊ शकतो. प्लॅन आहे आपला सासवडपर्यंत चालत जाण्याचा. तर बघूया काय होतं आहे पुढे. वारीसाठी पुढे जात असतानाच आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन झाले. फायनली आम्हाला ऑटोवाल्याने फुरसंगीला उतरवले आणि पुढे चौकात आम्ही जात असताना वारकऱ्यांची खूप गर्दीच होती. आम्हाला वाटले पालखी आली, पण पालखी खूप मागे होती. हळूहळू आता दिंड्या पुढे येत होत्या. मावली संताची कावली तुळस वंदावे मावली. नमस्कार मंडळी. आणि वारीमध्ये चालताना आम्हाला कोण दिसले तुम्हाला माहिती आहे का? साऊथ आफ्रिकेचे बहुमा बघा इथे वारीला आलेले आहेत. कॅप्टन खास केपटाऊन वरून आलेले आहेत. पंढरपूरच्या वारीसाठी. अरे मराठी पण बोलतात हे. कॉर्पोरेट वारकरी कॉर्पोरेट. आपल्या महाराष्ट्रीयन किंवा भारतीय समाजाची एकच भूमिका आहे की पंचमहाभूत आहे. आणि पंचमहाभूत हे देखील ईश्वराचा अंश आहे. आणि त्याहीपैकी घोडा हा माऊलींचा आहे. आणि तो माऊलींचा घोडा जेव्हा ह्या रिंगणामध्ये धावत असतो तर किमान आपल्याला माऊलींचं दर्शन जरी नाही झालं तरी त्या घोड्याच्या पायाची माती, की जो घोडा माऊलींचा अश्व आहे, तो माऊलींचा घोडा आहे, त्या अश्वाची माती किमान आपल्या कपाडी लावा आणि आपला उद्धार व्हावा, या त्या पाठीमागची भूमिका लोकांची आहे. पालखीबरोबर चालणाऱ्या दिंड्या आणि वारकऱ्यांची गर्दी वाढत चालली होती.
आणि जे वातावरण आहे ते आल्हाददायक झाले होते, खूप आनंदी झाले होते आणि आमचे डोळे पालखीची आतुरतेने वाट पाहत होते. इथे मस्त सूर्याने रिंगण घातलेलं आहे, जर दिसत असेल तर तुम्हाला. मस्त दुपारचे 2 वाजलेत, खूप ऊन पडलं आहे आणि आम्ही आता फुरसुंग्यापासून पुढे आलेलो आहे. फुरसुंग्याला तिथे माऊलीच्या पालखी जी आहे ती थांबली आहे विसाव्यासाठी, पण आम्ही आता पुढे निघालो आहे कारण आमचं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे आम्ही पुढे निघालो आहे. पण आता खूप ऊन सुटलं आहे आणि काही जे वारकरी आहेत ते विसाव्यासाठी साईडला थांबलेले आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बघून लोक थांबले आहेत आणि आता इथून पुढे परत ते लोक माऊली स्टार्ट करतील. तर आपण आता फुरसुंगीपासूनच स्टार्ट केलं आहे, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया. आपण थांबणार नाही आहोत, पण खूप साऱ्या दिंड्या ऑलरेडी खूप पुढे गेलेल्या आहेत आणि जवळजवळ 4 ते 5 दिंड्या तर फक्त आम्ही सोडलेत मागे. थोडंसं पुढे आलो आहे, अजून आपल्याला भरपूर चालायचं आहे. त्यावेळी अजून पाऊस नाही, पाऊस जर आला तर थोडी मनाला शांती लावेल आणि थोडं चालण्यासाठी अजून ताकद मिळेल. बघूया पाऊस पडतो आहे का, जाऊया पुढे. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचा वारी कर. कायाने वाचेने आणि मनाने ह्या वारीची म्हणजे ज्ञानोबरायांची सेवा समाजाकडून घडावी. माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुढी. पंढरपुराला नेत असताना, पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना ज्ञानोबराय आपल्याबरोबर सगळ्या भाविकांना घेऊन जातात. असं वारीतून चालत असताना मध्ये मध्ये आपल्याला खूप सारा प्रसाद मिळतो आहे, त्यामुळे आम्हाला काहीच विकत घ्यायची गरज नाही लागली. मागे बिस्किट खाल्लं आम्ही थोडं, त्यानंतर पाण्याच्या बॉटल तर फ्री आहेत, त्यानंतर आता चॉकलेट मिळालं आहे, मागे शेंगाही दिल्या होत्या. त्यामुळे वारीत चालत असताना तुम्हाला कुठलाही खर्च येत नाही. हे इथून जे आम्हाला प्रत्ययाला आलं आहे, कारण आम्हाला असं वाटलं होतं की थोडं आम्ही कॅश कॅरी केली होती, खर्च येईल असं वगैरे, पण वारीत चालताना तुम्हाला खाण्यापिण्यासाठी तरी काही खर्च करावा लागत नाही. आणि या गोल रिंगणाच्या माध्यमातून, उभ्या रिंगणाच्या माध्यमातून सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, या तिन्ही लोकांमध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण व्हावा या भूमिकेतून ही वारी होत असते. या रिंगणाच्या माध्यमातून ज्ञानोबा त्या परंपरेमध्ये अभंग गायले जातात. एक प्रकारची संप्रदायाच्या विचाराची धारा
हे एकोपाचं रिंगण आहे, हे समानतेचं रिंगण आहे, हे सामंजस्याचं रिंगण आहे. आणि ह्या समतेच्या पातळीवर चालणारा समाज हा कायमस्वरूपी एक संध राहिला पाहिजे. या भूमिका या दोन्ही रिंगणाच्या माध्यमातून आहे. उभं रिंगण जे असतं ते रस्त्यावर होत असतं आणि त्यामध्ये फक्त उभं राहून हे रिंगण होतं. आणि गोल रिंगणाच्या माध्यमातून सगळ्या दिंड्या एका पाठोपाठ धावत असतात आणि त्या धावत असताना मध्ये मध्ये खेळही करत असतात. खेळता खेळता फुगड्या वगैरे सगळ्या प्रकारचे खेळ जे संतांनी निवेदित केलेले आहेत ते खेळ या रिंगणामध्ये खेळले जातात. आणि सगळ्या शेवटी जेव्हा माऊली आतमध्ये या मंडपात येते त्यावेळेला सगळ्या दिंड्यातल्या पताका एकत्र केल्या जातात. त्या पताका ह्या भगव्या म्हणजे विचारांचं प्रदर्शन करणारे आहेत, समतेचं प्रदर्शन करणार आहेत. आणि या दिंडीच्या माध्यमातून पताकांच्या माध्यमातून एक समभाव संपन्न करण्याचा आणि समानतेच्या माध्यमातून सामाजिक एकोपा साधला पाहिजे. आपण पोहोचलो दिवा घाटामध्ये फायनली. दिवे घाटातून वर आल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि थोडा वेळ विश्रांती करून आमचा परतीचा प्रवास सासवडच्या दिशेने सुरू केला. आपली माऊलींची जी पालखी आहे ती सासवडला मुक्कामी असल्यामुळे तिथेपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. आणि सगळे वारकरी आणि दिंड्या सगळे तिथे जाऊन आजचा दिवस थांबणार होते, विश्रांती घेणार होते. आणि उद्याचा पूर्ण दिवस विश्रांती घेऊन पुढे जेजुरीच्या दिशेने माऊलींची पालखी प्रस्थान करणार होती. माऊली आता माझी बॅटरी लो होत चाललेली आहे आणि मोबाईलची बॅटरी संपत चाललेली आहे. त्यामुळे इथून आता जवळजवळ 1-1.5 किलोमीटरवरती सासवड आहे. आता वाजले 7:30 आणि आता आपण पोचलो आहे जवळजवळ 1-1.5 किलोमीटर अंतरावरती. सासवडवरून आम्ही बस पकडणार आहोत आणि बस पकडून नेवलेला आम्ही गाडी पार्क केली आहे. तर नेवलेवरून मुंबईला जायचा प्लॅन आहे. तर आज तर मस्त 2 वाजणार आहेत रात्री पोचायला मुंबईला. तर तुम्हाला हा वारीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कारण खूप चांगला अनुभव आला आम्हाला इथे आणि काही गोष्टी शिकायलाही मिळाल्या. आणि आता काय आपल्याला रात्र झाल्यावरती व्हिडिओ तर काही करता येणार नाही, त्यामुळे मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आणि आम्ही लवकरात लवकर घरी पोहोचण्यासाठी पळतो आहे. त्यामुळे क्षमस्व मी पुढे अजून प्रॉपर व्हिडिओ अजून बनवू नाही शकत आहे. सो टाटा, बाय बाय. आमच्यासारख्या काही वारकऱ्यांना पूर्ण वारी करता येत नाही, पण तरीही आम्ही जी पुण्यातून सासवडपर्यंत जी वारी आहे ती आम्ही केली आणि आम्हाला हा शेवटला खूप चांगला अनुभव आला. जे गव्हर्मेंटने खूप साऱ्या बसेस या सासवडपासून पुणे स्वारगेटपर्यंत सोडल्या होत्या आणि त्याला तुफान गर्दी होती. यावरूनच कळतं की गव्हर्मेंटनेही खूप मेहनत घेतली आहे हे सगळं अरेंज करण्यासाठी. आणि आम्ही जास्तीत जास्त अर्धा-पाऊण तास त्या स्टँडवर होतो आणि आम्हाला बसून स्वारगेटपर्यंत जायला मिळाले. त्यामुळे खूप खूप धन्यवाद.